परमपूज्य आई कलावती देवी। भाग 8। एके दिवशी 2 प्रहरची आरती संपल्यावर स्वामी बाळला उद्देशून म्हणाले, पुढच्या आठवड्यात मी गोव्याला जाण्यासाठी निघणार आहे। तेव्हा माझी आठवण म्हणून एखादी वस्तू मी तुला द्यावी म्हणतो। करिता अगदी मोकळ्या मनाने तुला काय पाहिजे ते तू मला सांग। तेव्हा देव्हायाकडे बोट करून बाळ म्हणाली, मला तो गोपाळ कृष्ण फार फार आवडतो। तेव्हा स्वामीजींनी लगेच ती मूर्ती उचलली आणि ही घे बाळ असे म्हणून त्यांनी ती तिच्या हातात दिली व आजपासून हा गोपाळ कृष्णच सर्वस्वी आपला आहे असे समजून याचे लाड करीत ज्या काही गाहाणे सांगाव्याचे ते यालाच सांग। हाच तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करील असे म्हणाले। थोड्या वेळाने बाबूरावांकडे वळून स्वामी म्हणाले, बाबूजी, ही तुमची मुलगी सामान्य नव्हे बरं का। तुमच्या अनेक जन्माच्या तपश्चर्येचे फळ म्हणून ही तुमच्या कुळात जन्माला आली आहे। हरिनामाच्या योगे करून ही साऱ्या जगाला आपलेसे करील। हिच्या लग्नासाठी तुम्हाला खटपट करावी लागणार नाही। गोपाळ नामवाच्या मुलाबरोबर सहजासहजी हिचे लग्न जुळून येईल। वयाच्या 18 वर्षापर्यंतच हिचे तुमच्यामध्ये राहणे होईल। त्यानंतर ती विरक्त होऊन सर्वांपासून दूर जाईल। तन्निमित्त बंधुबांधव आप्तेष्टच नव्हे तर पोटची मुले देखील तिच्याकडे तिरस्काराने पाहतील। हिचा अपमानही करतील। पण शेवटी सर्वांना हिचे महत्त्व कळून चुकेल आणि सर्व हिच्या ठिकाणी नम्र होतील। पुढे ठरल्याप्रमाणे स्वामीनो गोकर्णाहून प्रयाण केले। स्वामींनी दिलेल्या गोपाळकृष्णाला बाळ सारखी बिलगून राहू लागली। सकाळी उठून देवापुढे थथेच्या रांगोळ्या काढणे, फुले गोळा करून हार गुंफणे आणि ते कृष्णाच्या गळ्यात भरगच्च घालून राहिलेल्या फुलांची देवासमोर आरास करणे असा तिचा नित्यक्रम सुरू झाला। एक फूल तयार करायला देवाला किती श्रम पडत असतील असे म्हणून ती फुलांच्या झडलेल्या पाकळ्यांपैकी एकही वाया जाऊ देत नसे। कधी माशाच्या तर कधी कासवाच्या आकारात त्या फुलांच्या पाकळ्या देवापुढे मांडून ठेवी, कधी त्याचा गालिचाही तयार करी। एकूण त्यातच तिचा सारा दिवस जात असे। रोज पूजयंती ती देवाला आळवी। त्या समी, हे प्रभो, मी लहान आहे ना, तेव्हा माझ्याकडून तुझ्या सेवेत काही चुकत असेल तर तू रागावू नकोस। तुला आवडेल अशीच माझ्याकडून तू सेवा करवून घे। तुझ्या पायापासून क्षणभरही मला दूर ठेवू नकोस। तू पाणी झालास तर मला माशाचा जन्म दे, तू हरिण झालास तर मला पाडस कर, तू डोंगर झालास तर मी गवत होईन, तू मोती झालास तर मी सूत होईन, तू मेघ झालास तर मी चातक होईन। सध्या तू देव आहेस ना, म्हणून तुझे दास्यत्व मला दे, असे म्हणत असे। त्यावर ती ध्यान करी। क्रमशः आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत जा। जय कलावती आई।